आहे. मंचावर उपस्थित आमदार सन्माननीय बच्चूभाऊ कडू तसेच सर्व मान्यवर यांना प्रणाम करतो. मी आदिराज सिद्धेश्वर गणगाव. आज आपल्या समोर एक शेतकरी पुत्र उभा आहे ज्याने आपल्या बापाची परिस्थिती आपल्या उघड्या डोळ्याने बघत आलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले. सर्वांची परिस्थिती बदलली, पण आजही शेतकऱ्याची अवस्था जशी होती तशीच आहे. आजही तो तडफडतो उत्पादनाला योग्य भाव मिळण्यासाठी. आजही तो तडफडतो कुटुंबाला थोडंफार तरी सुख मिळण्यासाठी. आजही तो त्याच्या मुलाच्या शिक्षणाला, त्याच्या लग्न कार्याला, त्याच्या सुखदुःखाला कुटुंबाच्या नव्हे यासाठी विवंचण्यात दिसतो. आणि अखेर त्या शेतातल्या एखाद्या झाडावर स्वतःला टांगून स्वतःचा जीव देतो. त्या शेतातल्या एखाद्या झाडावर स्वतःला टांगून स्वतःचा जीव देतो. अरे कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळाली नाही तर ते का बंद आंदोलन करतात. व्यापाऱ्यांच्या एखाद्या निर्णयासाठी ते एकत्रित येतात. मग जगातला बाप शेतकरी अजूनही काही एकवट नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही बोलले होते ना साहेब की निवडणुकीपूर्वी 7-12 कोरा कोरा कोरा. मग कुठे गेला तो शब्द? का त्याला संपवायच्या मागे लागला आहात? अरे गाडगे बाबा म्हणायचे शेतकऱ्याने नाही केला पेरा तर काय खासाल सॉंग दतुरा. घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला. आणि शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही या देशाच्या मातीला. शेतकऱ्याशिवाय पर्याय नाही या देशाच्या मातीला. हे फक्त आंदोलन नाही, हे युद्ध आहे, ही एक लढाई आहे ज्यांचे नेतृत्व त्या देव माणसाने सुरू केले. आणि याकडे पक्ष जा धर्म म्हणून नाही तर एक शेतकरी म्हणून बघा. हरल्यानंतर खचून जाणे आणि घरात बसणे हे आमच्या रक्तात नाही. ही शिकवण आम्हाला छत्रपतींनी दिली आहे. आमच्या नसा नसात महापुरुषांच्या विचाराचे रक्त आहे, याचीच जाणीव करून घ्या. अरे कोरोनाचा काळ आठवा, सगळ्या कंपन्या बंद पडल्या, तेव्हा या माझ्या शेतकरी बापाने पोहोचले अख्ख्या जगाला, याची जाणीव असू द्या. छत्रपतींच्या स्वराज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याची नोंद इतिहासात सापडत नाही, पण आज मात्र तो शेतकरी हवालदिल झाला आहे. आसमानी सुलतानी सगळ्या संकटांनी त्याच्यावर हमला केला आहे. अरे देवाई माझ्यासाठी गोळ्या घेऊन झोपला, काय सांगू राजा निसर्ग कोपला. पीक सोडा, त्याच्या शेतातली माती सुद्धा वाहून गेली या पावसाने, या आलेल्या पुराने. आम्ही ऐकलं होतं की भगवान गोपाल कृष्णांच्या बहिणींची आबरू धोक्यात होती तर देवाने साडी पुरवली आणि वस्त्रहरण रोखलं. पण माझ्या शेतकऱ्याचं वस्त्रहरण गेल्या अनेक वर्षापासून होत आहे, पण त्यासाठी मात्र कोणता देव धावून येताना दिसत नाही. योजनेला माझं एकच सांगणं आहे, तो जमिनीत नांगर घालून पीक उभा करण्याची हिंमत करतो. तो सध्या शांततेने त्याच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्याच्या मागण्यांचा विचार करून त्याला न्याय द्या. तो नांगर जमिनीतच जाऊ द्या. त्याचा जर डोका फिरला ना तर तोच नांगर तुमच्या. समजलं ना? आमचा फक्त एकच नारा, साधवारा कोरा कोरा कोरा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है उसमें झूठी जरा सी न बू है. क्योंकि दुनिया का पोशिंदा वो है उसमें झूठी जरा सी न बू है. साफ दिल का वो प्यारा लहू है उसके श्रम से पली बादशाही मैंने खुशियाँ कुचा मनाई. उसके श्रम से पली बादशाही मैंने खुशियाँ कुचा मनाई. जय जवान.